नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सध्या राज्याचं राजकारण तापायला सुरुवात झालेली आहे आणि आता तापत आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कूटनीतीचा जो प्रकार आहे तो फडणवीसांच्यावरच कूटनीती का, हा आज विश्लेषणाचा विषय आहे. तुम्ही म्हणाल हे काय, फडणवीसांच्यावर कूटनीती नक्की कोण करणार? तर नक्की कोण करणार तर हे शरद पवारच करणार. कारण शरद पवारांच्यावर कूटनीतीचा प्रकार फडणवीसांनी त्यांचं घर फोडून पक्ष फोडून सगळा केला आणि ही कूटनीती असं फडणवीसांनी जाहीरच केलं. मग आता पवारसाहेब जाहीर न करता आतनं काय काय करायला लागलेत? एकनाथ शिंदेना जाऊन गुप्तपणे भेटतात का? तर उघडपणे भेटतात, पण गुप्त काय चर्चा करतात हे मात्र ते जाहीर होत नाही. अजून ते एकनाथ शिंदेना जाऊन भेटले, परंतु आतली बातमी अजून बाहेर येते, अजून आलेली नाही आहे. निवडणुका संपल्यानंतर काहीतरी राजकारण मोठं घडणार आहे, हीच कूटनीती आहे असं मला म्हणायचं आहे. कारण जरांगे फॅक्टर हा मोठा ठरणार आहे याच्यामध्ये. जरांगे पाटील हे फडणवीस, एक्के फडणवीस, अटॅक फक्त फडणवीस, दुसरं काही नाही. काही घडलं तरी फडणवीस, आणि ते बरोबर तिथंपर्यंत जातच ना गणित. भारतीय जनता पक्ष म्हटल्यावर फडणवीस असंच झालेलं आहे राज्यामध्ये. दुसरी नावच नाही आहेत कोण. मातब्बर नेते जे आपण घेत होतो अगदी बरोबरी, म्हणजे त्या चंद्रकांत दादा असतील आणि काय असतील, ही काही ठराविक नावं सोडली तर आणि काहीच नावं नाही तिथं. परंतु देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप असं असताना एकनाथ शिंदेंच्यावर जरांगे पाटील कधी नावं ठेवलेली किंवा त्यांच्यावर आरडाओरडा केला का? केलेला नाही. शरद पवारांच्यावर केला आहे का? केलेला नाही. मराठा आरक्षण मुद्दा हा केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच ते सगळे सोयऱ्याचा निर्णय होत नाही, हे जे त्यांनी लावून धरलं आहे. आणि एकनाथ शिंदेंच्या बाबतीत काय, आता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट बघा, एकनाथ शिंदेंचा 1 नंबर आहे, चांगला आहे. महायुतीमध्ये पवारसाहेब, शरद पवारसाहेब 10 पैकी 8 सीटा येतात. काय म्हणायचा तो स्ट्राईक रेट? म्हणजे तिथं जरांगे पाटलांची ताकद नक्की ह्यांना मिळालेली आहे. मराठा एकवटलाय म्हणतात ना, ते काही खोटं नाही आहे. आज एकनाथ शिंदेंना आता उद्याचं जर का मुख्यमंत्री परत करायची वेळ आली तर काँग्रेस आज काय घोड्यावरच आहे. काँग्रेस आमच्या 80च्या वर सीटा येणार म्हणून ते आत्ता सांगतायतच, आणि लोकसभेत त्यांना 13 उमेदवार निवडून आल्यापासून ते हवेतच आहेत आता, आणि हवेत असणं साहजिकच आहे. परंतु तिथंसुद्धा शरद पवारांची कूटनीती कशी आहे बघा. फडणवीसांच्यावरच ही कूटनीती आहेच. उद्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही तुम्हाला करतो. जरांगे फॅक्टर काय आहे? जरांगे भाजपच्या सीटा पाडा, मराठा एकवटलाय, आता फक्त भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सीटा पाडा, म्हणजे देवेंद्र फडणवीसना बॅकफुटवर. आणि देवेंद्र फडणवीसच आता परत मुख्य झालेत. केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीसनंच परत मुख्य करून टाकले. अशा वेळेला वातावरण सगळं बदलायला लागले. आज भारतीय जनता पक्ष आहे त्याच्यापेक्षा बॅकफुटवर जायला लागला आहे, अशी चर्चा आज राजकारणात नक्की चालू आहे. कारण का तर शरद पवार जसे भेटून आलेत एकनाथ शिंदेना, तसं हे सगळं ही कूटनीती फडणवीसांच्यावर झाली आहे म्हणायला काही हरकत नाही. कारण जरांगे पाटलांनी निवडून कोण आणणार, मी उमेदवार देणार असं कुठं जाहीर केलं आहे का? केलेलं नाही आहे. पाडणार म्हणजे भारतीय जनता पक्षाला पाडणार, शरद पवारांची साथ असणार आणि एकनाथ शिंदेंची पण साथ असणार का त्याला? हा चर्चेचा विषय फार महत्त्वाचा आहे. आणि एकनाथ शिंदे जसे 7 लोकसभेचे उमेदवार त्यांनी निवडून आणण्यात यशस्वी झाले, तशाच पद्धतीनं त्यांनी जर का चांगल्या 35 आणि 40पर्यंत जाऊन मजल मारली आणि पवारसाहेबांच्या 50 ते 55 सीटा आल्या, तर काँग्रेसच्या पेक्षा ह्यांच्या दोघांच्या जास्त आले तर काँग्रेसला सुद्धा दाबल्यासारखं होणार आहे आणि भारतीय जनता पक्ष तर पूर्ण बॅकफुटवर जाणार आहे. हे राजकारण का होणार नाही? जरांगे पाटील हे मोठं राजकारण खेळणार याच्यामध्ये, अशी आत्ता अवस्था आहे. आणि देवेंद्र फडणवीस, म्हणून आता एक चर्चा चालू आहे की देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, राष्ट्रीय अध्यक्ष होणार वगैरे वगैरे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार की न होणार हे वेगवेगळे, कारण त्यांनीच ते नकार दिला आहे. देवेंद्र फडणवीसच म्हटले ह्या टी व्हीतल्या बातम्या आहेत, ह्या तुमच्या मीडियामधल्या बातम्या आहेत. मग कदाचित मग कार्याध्यक्ष करतील किंवा काहीतरी असेल. पण हिथं राज्यामध्ये आत्ता देवेंद्र फडणवीस चालणार का? ह्या जरांगे पाटील आणि शरद पवार आणि शिंदे या त्रिकुटापुढं ते टिकणार का? अशी आता एक राजकीय चर्चा वेगळ्या पद्धतीनं चालू झालेली आहे. त्यामुळं उद्याच्या काळात
हे तीन एकत्र आले तर आश्चर्य मानायचं कारण नाही. कारण जरांगे जसे आरोप करतात त्याच्यावरनं हे गणित बांधलं जायला लागलेलं आहे. एकनाथ शिंदे साधे नाहीत, त्यांना पवारांची ताकद मिळाली, जरांगेंची ताकद मिळाली तर ते परत मुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकतात. पण तसे त्यांचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. भारतीय जनता पक्षाला उद्याच्या काळामध्ये त्यांच्या उमेदवारांना ह्यांची साथ मिळाली नाही तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येणार नाहीत. कारण लोकसभेत हे बघितलेलं आहे. एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना भारतीय जनता पक्षानं पूर्ण साथ दिली, त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या चांगल्या सीटा निवडून आल्या आणि त्यांचे उमेदवार निवडून आले. परंतु भारतीय जनता पक्षाला असं सहकार्य मिळणार का? आता अजितदादा हे एक वेगळाच विषय आहे. अजितदादा आत्ता ह्याच्यात का नाही आहे तर शरद पवार, जरांगे आणि एकनाथ शिंदे असं हे त्रिकूट असावं. पुढच्या राजकारणातलं गणित हे असणार आहे. हे राजकीय आडाखे आत्ता दिसत आहेत. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या